सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो बोध, समज, जाणीव परमेश्वराने करून दिली, तो बोध, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता जोगेश्वरीला आलेले आहे आणि ह्या जोगेश्वरीला परमेश्वराचं 1 महिना अवस्थान आहे आणि ह्या 1 महिन्याच्या अवस्थानामध्ये या जोगेश्वरीमध्ये अनंत लीळा परमेश्वराने केल्या की ज्या जीवाच्या हिताच्या, भल्याच्या आहे. अनेक जीव परमेश्वराच्या धर्माला लागले. तिथं उमाईसा आणि अवडळ भट हे दोघंजण सर्वज्ञांच्या दर्शनाला निघालेले होते पाठीमागून आणि एका मुक्कामन सर्वज्ञांच्या मागे मागे सर्वज्ञांना शोधत येत होते. म्हणजे ज्या ठिकाणी अवडळ भट आणि उमाईसा यायच्या तिथून देव पुढच्या गावाला गेलेले असायचे. म्हणजे एक मुक्काम पुढं असायचे. त्यामुळे ते शोधत शोधत पाठीमागे देवाच्या येत होते. सर्वज्ञ एका मुक्कामाच्या पुढं गमन करीत उमाईसा आणि अवडळ भट मग पैठणला पोहोचले आणि तिथं लखुबाईसा भेटल्या. त्या लखुबाईसाला त्यांनी विचारलं का देव कोणत्या ठिकाणी राज्य करीत आहे. ते म्हणाले, गोसाव्यांनी कालच पिंपळवाडीला गमन केलेलं आहे म्हटले. मी पोचायलाच गेले होते. त्या पद्धतीने उमाईसा आणि अवडळ भट हे पिंपळवाडीला आले. तिथं महादेव पाठक भेटले. आता महादेव पाठकांना त्यांनी विचारलं, गोसाव्यांनी बाबुळ गावात पूजा अवसर त्यांना विचारलं, देव कुठं आहे, गोसावी कुठं आहे. आणि मग त्या महादेव पाठकांनी पूर्ण वृत्तांत त्यांना सांगितला का ह्या बाबुळ गावामध्ये पूजा अवसर आरोगणा झाली, देवाचं तिथंच पौढ झाला, सर्वज्ञांनी शेवत्याला आता गमन केलं आणि मी आत्ताच तिथं देवाला शेवत्याला पोचून आलेलो आहे. हे काय आत्ताच आलो आणि बसलो म्हटले. अशा पद्धतीनं ते पाठीमागं जायचे, त्या भक्तांना विचारायचे. त्या भक्तांना विचारता विचारता त्यांना पुढचा निरोप लागायचा आणि ते पुढं निघायचे. आता त्या दिवशी ते थकले होते. पाठीमागून येऊन थकल्यामुळं ते देवाला काही गाठू शकले नाही आणि मग ते पिंपळवाडीलाच त्यांनी मुक्काम केला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळीच शेवत्याला आले. देव पुढं आहे, हे पाठीमागं आहे. तिथं उमाईसांनी निरीक्षण केलं तेव्हा सर्वज्ञांचं तांबूळ सांडलेलं दिसलं आणि त्यांनी ओळखलं अशा चांगल्या लाल जर्द रंगाच्या ज्या सुवासिक फुडी आहे त्या गोसावींच्याच आहे म्हटले. आणि ती पीक त्यांनी बघितल्यानंतर नागनाथाच्या त्या गुरुवाला विचारलं का इथं गोसावे आले होते का, इथं गुळा कोणत्या ठिकाणी झाला त्यांचा. मग गुरुवांनी विचारलं का मोकळ्या जागेत इथे गोसावींची वस्ती झाली, इथेच गुळा झाला. हे नाही का आत्ताच गोसावींनी जोगेश्वरीला गमन केलं म्हटले. अशा पद्धतीने त्या गुरुवांनी त्यांना सांगितलं आणि मग उमाईसांनी त्या फुडी ओळखल्या. त्या फुडी वेचून प्रसाद घेतला आणि तसेच ती जोगेश्वरीला निघाले. देव पुढं आहे हे अवडळ भट आणि उमाईसा पाठीमागे देवाला शोधत शोधत चाललेले आहे. भक्तजन तेव्हा जोगेश्वरीला देव पण पोचलेले होते आणि भक्तजन गुंफात साफ करत होते, स्वच्छ करत होते आणि सर्वज्ञ देवळाच्या सावलीत बाहेरच उत्तराभिमुख आसन होतं. आणि त्याच वेळेस उमाईसानं अवडळ भेट देवाजवळ पोचले. भेट झाली, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, पान सुपाऱ्या दर्शन केलं, जवळ बसले आणि उमाईसांनी मग सर्वज्ञांना पूर्ण वृत्तांत सांगितला का देवा आम्ही तुम्हाला पाहत पाठीमागून येत होतो आणि अशा अशा भक्ताला विचारलं, त्यांनी पुढं सांगितलं. मग पैठणला गेलो, पैठणवरून मग इथपर्यंत आलो आणि जे पाठीमागचं जे गाव होतं शेवता, तिथं तुमचं प्रसाद पण आम्हाला पाहायला भेटला. तो आम्ही घेतला. त्या गुरुवांनी आम्हाला सर्व सांगितलं, सर्व वृत्तांत सांगितला आणि मग जे प्रसाद आणलेला होता तोही उमाईसांनी देवाला दाखवला. अशा फुडी आमच्या गोसावींच्याच असं म्हणून त्या फुडी दाखवल्या. जी या फुडी गोसावींच्याच आहेत जी. मग त्यांनी त्या उमाईसांना गुरुवांनी जरी सांगितलं तरी देवाला ते कन्फर्म करतात की हे मी आणलं आहे तर हे तुमच्याच आहे का नक्की. तर देवसुद्धा ते मान्य करतात. बाबा मासव्यसेनी कशी भावाळू आहे. बाईसा समोरच बसल्यानंतर त्यांनी ते सर्व ऐकलं आणि बाईसांना आनंद झाला, सुख झालं. ते म्हणतात ही जी मासोपासिनी आहे किती भावाळू आहे, किती श्रद्धाळू आहे. तुम्हाला बरोबर शोधत शोधत आली आणि तुमचा जो प्रसाद आहे तो सुद्धा तिनं तुम्हाला दाखवायला आणला, विचारून तो प्रसाद घेतला. अशा पद्धतीनं
तिनं पूर्ण वृत्तांत सांगितला. आणि ती देवाकडे येत असताना परमेश्वरसुद्धा पुढं जात होते. देव सर्वज्ञ आहे, देवाला माहीत नाही का? देवाला माहीत आहे. परंतु जोपर्यंत या जीवाचा कर्मनाश होत नाही तोपर्यंत ह्या जीवामध्ये योग्यता निर्माण होत नाही. योग्यता निर्माण होत नाही तोपर्यंत देवही जीवाला दर्शन देत नाही, संबंध देत नाही. ग्रहणादान, लीळादान हे जे बी आहे आणि त्याच्या पलीकडचं जे कैवल्यदान आहे ते भेटू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराला सर्व माहीत असतानासुद्धा परमेश्वर पुढं जात आहे. अवढळ भट आणि उमाईसा पाठीमागून येत आहे. त्यांची आर्तता, त्यांचा भाव वाढत येऊन परमेश्वरापर्यंत पोचला आणि परमेश्वराने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आपला भाव वाढला पाहिजे, आपली प्रतिकारणता वाढली पाहिजे. आपण जिथं आहे तिथं थांबून गेलेलो आहे. आपण उपदेश घेतला, थांबलो, आपल्याला माहीतच नाही, आपल्याला भ्रम झालेला आहे. कारण आपण अन्य देवतेची भक्ती करत होतो, कर्मकांड करत होतो, विधी करत होतो, अंधश्रद्धा जोपासत होतो. कोणीतरी आपल्याला भेटलं, त्यांनी सांगितलं की अरे ही देवतेची भक्ती आहे, त्यातून काय उपयोग होणार नाही. आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. आणि परमेश्वर कोण काय असं सांगितल्यानंतर, निरूपण केल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने आपल्याला बोध झाला आणि आपल्याला असं वाटलं की आपण साऱ्या देवतेची भक्ती सोडली, कर्मकांड सोडलं, अंधश्रद्धा सोडल्या आणि आता परमेश्वराची भक्ती करायला लागलो. परमेश्वराचं नाम भेटलं, आता आपल्याला परमेश्वर भेटला. परंतु आपण तिथंच थांबलो आहे. आपण पुढं जायला पाहिजे. आपल्याला परमेश्वराने बोध दिला, याचा अर्थ आपल्याला फक्त ह्या कैवल्यदानाच्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे आणि तो प्रवेश आपण केल्यानंतर आता खरी आपली जबाबदारी वाढली. म्हणून ज्ञान घेऊन, आचार करून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत हा प्रवास आपला सतत जोपर्यंत परमेश्वर भेटत नाही तोपर्यंत आपण करत राहिलो पाहिजे. त्यासाठी आर्तता जर असेल, वासना असेल, प्रार्थना असेल आणि सातत्यपूर्ण आपला प्रयत्न असेल तर परमेश्वर आपल्याला भेटतो आहे. अवढळ भट आणि उमाईसांचा हा प्रवास पाठीमागून येत परमेश्वरापर्यंत पोहोचला आहे. आपला आध्यात्मिक प्रवास परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यालाही सातत्य आणि प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्याबरोबरच आवडी आणि संस्काराबरोबर आपल्याला चिकित्सा करावं लागेल. चिकित्सा करून तत्त्वज्ञानात देवाने दिलेलं जी समज आहे, जाणीव आहे, बोध आहे ते आपल्या जीवनात उतरावं लागेल. त्या आचारावरती आपण गेल्यानंतरच परमेश्वर आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर सकाळी जोगेश्वरीच्या देवळात देवाने गमन केलं. पूर्वाभिमुख जोगेश्वरीच्या मंडपात एकच दार, दक्षिण बाजूच्या अंगाला लिंगाची देवळी म्हणजे छोटंसं मंदिर होतं पूर्वाभिमुख आणि अरुंद संधी होती त्या आतमध्ये जाण्यासाठी. आणि त्या देवळाच्या बाहेर दाराच्या दोन्ही चौकट धरून श्रीकारांनी धरून आतमध्ये देवळाचं अवलोकन केलं आणि सर्व भक्त बरोबर आहे ते अवलोकन केल्यानंतर देव म्हणतात, पाहिलं का कसं जागृत सत्वस्थान आहे. इथे जो अनुष्ठान करील त्याला अनुष्ठान सिद्धी प्राप्त होईल. अर्थात या देवळी ज्या आहे म्हणजे छोट्या छोट्या, तिथं काही देवतेचं पूजन पाजन होत नाही. परंतु जे साधक आहे त्या साधकांना तिथं स्मरण चिंतनासाठी अशी गुंफेसारखी पण कृत्रिमपणे छोटं मंदिर बनवलेलं असायचं. आणि तिथं जर ही सात्विकता आहे, तिथं जर एखाद्याने अनुष्ठान केलं तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये सत्व निर्माण होईल. अशी ही जागा आहे असे परमेश्वर सांगतात. त्यानंतर एके दिवशी उमाईसा सर्वज्ञांच्या गुंफेत आसन झालेलं आहे आणि त्याच वेळेस उमाईसा सर्वज्ञ त्या उमाईसाला म्हणतात का मासमासिओ म्हणजे मासोपवासिओ. आता यांना बोध नाही आहे, परंतु आवडी आहे, देवाच्या दर्शनाला येत आहे आणि देवाच्या दर्शनाला जरी आले तरीही त्यांचं जे पाठीमागचं जे कर्मकांड आहे, जे विधी आहे हे मात्र ते करतच असतात, उपास तापास करतच असतात. आणि म्हणून देवानी त्यांना नाव ठेवलेलं आहे मासोपासिनी. म्हणजे ते महिन्याभराचे उपवास करतात आणि या महिन्याभराच्या उपवासामध्ये व्रतवैकल्य करत राहतात, उपास तापास करत राहतात. परंतु परमेश्वराची आवडी असल्यामुळे परमेश्वराकडे येतात आणि परमेश्वराच्या समोरच मासोपवास करतात. मागेही केला होता आणि देवाच्या ठिकाणी त्यांनी ते जो मासोपवास महिना संपल्यानंतर उपार केला होता. आणि आत्ताही देव आता त्यांना सांगताय का तुम्ही मासोपवास करताय, उपवास तर करताय, व्रतवैकल्य करताय, तर तो इकडं तिकडं करण्यापेक्षा आता आमच्याकडंच करा. म्हणजे बघा, परमेश्वर आता त्यांच्याकडून जी बी क्रिया आहे ती करून घेत आहे. जोपर्यंत परमेश्वराची प्रवृत्ती होत नाही आपल्याकडून क्रिया करून घेण्याची, तोपर्यंत परमेश्वराच्या स्वीकारात ही क्रिया पडत नाही. आपण आपल्याकडेनी क्रिया करत राहतो, आपल्याकडेनी धार्मिकता करत राहतो, पण परमेश्वराची कड, परमेश्वराची प्रवृत्ती ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस परमेश्वर स्वतः करून घेतात आणि ते मात्र लेखी लागतं, ते उपयोगी पडतं. आता परमेश्वर म्हणतात मासोपवासिनी ज्या असतात त्या महिनाभर देवाच्या दारात सडा घालतात, रांगोळ्या चौक भरतात, गुळाची भेली नैवेद्य म्हणून दाखवतात. करतात की नाही म्हटले तुम्ही मंदिरामध्ये इकडं हे कर ते कर, तर असं तुम्ही दाखवतात का म्हटले. म्हणे हो बाई. ती म्हणता हो देवा, तुम्ही तसा इथं महिनाभर सडा करा म्हणले. मग आता तुम्ही करत होता ना म्हणे इकडं तिकडं, तर आता तुम्ही जो
मासोपास करणार आहे, व्रतवैकल्य करणार आहे, ते महिनाभराचं जे आहे ते तुम्ही आमच्याकडंच करा म्हणले, आमच्यासमोर करा, आमच्यासाठी करा म्हटले. आणि इथे महिनाभर सडा करा, रांगोळीचा चौक भरा, आम्हाला महिनाभर पाणी भात करा म्हटले. महात्मे भिक्षा करतील, भात आणतील, पाणी आणतील, मग तुम्हालाही भिक्षेत भात येईल, तुम्ही पण भिक्षा करा म्हटले. भाताचे 2 वाटे करावे, वाटा आम्हाला द्यावा 1 वाटा म्हटले, 1 वाटा स्वतः जेवावा, आमचा उरलेला वाटा तो मडक्यात घालावा म्हटले. महात्मे भिक्षा करून भात आणतील, तोही त्यात घालावा म्हटले. महात्म्यांकडून सुद्धा तुम्ही भात घ्यावा थोडा थोडा, त्यात गाळून पाणी भरावं, 7 पादरांनी मडक्यात तोंड बांधून ठेवावं आणि बाईसांना विचारावं की काही लागलं गेलं तर आणि कसं करायचं, हे बाईसांचं मार्गदर्शन घ्यावं. अशा पद्धतीने देवाने त्यांना आचार सांगितला, विधी सांगितली की जे तुम्ही इकडं तिकडं करताय देवीदेवतेच्या ठिकाणी, तुम्ही आता आमच्याकडं करा म्हटले. बाईसा म्हणतील ते करा म्हटले, आम्हाला पाणी भाताची आरोगणा द्यावी. आणि मग त्या म्हणाले हो काजी. आणि मग देवाने त्यांना जे सांगितलं ते त्यांनी पूर्णपणे केलं. सर्वजण म्हणले आणि बाईसांनी आम्हाला पूजा अवसर केल्यानंतर बाईसांच्या हातातच पाणी भात द्यावा म्हटले, तुम्ही आणून नाही देऊ, तुम्ही बाईसांच्या हातात द्यावा, बाईसांना विचारून घ्यावा, काय आहे ते समजून घ्यावं, जाणून घ्यावं, परंतु तुम्ही करावं आणि तुमचं म्हणून आमच्या ठिकाणी करावं. अशा पद्धतीनं मग बाईस आम्हाला आरोगणा देते. अशा प्रकारे महिनाभर पाणी भाताची आरोगणा द्यावी म्हटले आणि मग तुमचा मासोपास शेवटाच नेऊ सफल करू म्हटले. बघा, देवाच्या ठिकाणी देवानी करून घेतलं तर तो सफल होणार आहे. आजही आपण आत्तापर्यंत अनेक व्रतवैकल्ये, विधी, कर्मकांड, उपास तापास करत आलो, परंतु देवाच्या ठिकाणी जर केलं, देवापर्यंत पोचलं तर देवापर्यंत पोचतं. आजही आपल्याला आजूबाजूच्या समाजामध्ये हे व्रतवैकल्य करताना बरेच लोक दिसतात. आणि आपल्या संपर्कात जर कोणी असेल, काही लोक असतात की मासोपास करतात, उपास तापास करतात, व्रतवैकल्य करतात, हे करत असताना जर त्यांच्यावर आपला प्रभाव असेल आणि त्यांची श्रद्धा जर असेल, कारण कधीतरी आपल्याबरोबर स्थानावर येतात किंवा मार्गात येतात, तो स्थानवेद मार्गवेद त्यांना झाल्यानंतर आवडीपूर्वक ते करतात, हे करतात, त्यावेळेस आपण हे सांगावं का तुम्ही इकडं तिकडं करण्यापेक्षा आता स्थानावर करा म्हटले, इकडं तिकडं उपार करण्यापेक्षा, अन्नदान करण्यापेक्षा मार्गात उपार करा, तिथं अन्नदान करा, असं जर आपण सांगितलं तर त्यांचा संस्कार जर असेल आणि काही जोड असेल तर नक्की ते करतात आणि त्यातूनच परमेश्वराची धर्माची प्रतिकारणता त्यांची वाढून भविष्यात त्यांना बोध होतो. पण आपण बोलतच नाही, आपण सांगतच नाही, उलट आपण त्यांना म्हणतो नाही नाही तुमच्या देवाचं आहे ते तुम्ही करत राहा, आमच्या देवाचं खूप अवघड आहे, तुमचं आमचं करून आपण त्यांना अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या धर्मापासून दूर आपण ठेवतो आहे. परंतु जर अप्रत्यक्षरित्या जरी आपण प्रयत्न केला, देणारा देव आहे आणि देणारा देव आहे, देवाने बोध दिला आणि त्याला निमित्त आपण झालो तर आपला कितीतरी मोठं गोमटं आपल्याला भेटू शकतं. परंतु आपला प्रयत्न, सातत्य आणि प्रार्थना असली पाहिजे. ते जर मनापासून शुद्ध मनाने भावनेने जर आपण कोणाला असं सांगितलं तर करू शकतात. कारण अनेक माझे अनुभव आहे, अनेक लोक अशा पद्धतीनं धर्माला लावायचा प्रयत्न आपण करत असतो आणि ते लागलेले आहे. कारण त्यांना एक संस्कार असतो म्हणून ती धार्मिकता करतातच. परंतु त्याच अनुषंगाने कधीतरी आपण चर्चा करून का करायची धार्मिकता, कशासाठी करायची, इकडं तिकडं करता येतं, मग परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही करा असं जर म्हटलं तर नक्कीच त्याची प्रतिकारणता वाढते. परंतु आपण अप्रत्यक्ष काय म्हणतो, हे ते देवतेचं आहे, ते इथं कसं चालेल. काही लोक उपदेश घ्यायला तयार आहे, परंतु ते म्हणतात आम्ही नवस केलेला आहे, आम्ही ह्या देवतेला असं शब्द दिलेला आहे, ते पुरं करतो नंतर करतो. तर कितीतरी लोकांना मी सांगितलं आहे, आता तुमचा जो नवस आहे, तुम्ही जो शब्द दिलेला आहे, ज्या देवतेच्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे ते आता इथं स्थानाच्या ठिकाणी करा. त्या देवतेपेक्षा इथं जर केलं तर त्याचा उपयोग होईल आणि ते म्हणून करा. तरी ते लोक न बोध झाला ना, चांगली धार्मिकता ते करताय म्हणून मनामध्ये कोणाची भीती राहते, गैरसमज राहतो, अज्ञान राहतं. त्यामुळं भीती असते की आम्ही आता त्या देवतेचं असं असं केलेलं आहे, शब्द दिलेला आहे, नवस केलेला आहे, तो नाही फेडला तर मग अडचणी येऊ शकतात. तर त्यांना जर आपण गॅरंटी दिली की परमेश्वराच्या ठिकाणी जर तुम्ही ते केलं तर त्याची प्रतिकारणता वाढेल, उपयोगी पडेल आणि ते अधिक फायद्याचं तुमच्यात ठरेल. परंतु आपण सांगितलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपली मांडणी असली पाहिजे. देव आता ही त्यांना माहिती आहे की हिमासोपाशिनी करता आली, एकदा केलं दोनदा केलं, ही तिसरी वेळ आहे त्यांची. देवाने आता त्यांची आर्तता आणि त्यांची अवस्था आणि त्यांची आवडी बघून देव म्हणतात आता तुम्ही जे करताय ना ते आमच्याकडं करा, आमच्या ठिकाणी करा. आणि अशा पद्धतीने त्यांना महिनाभर ते करायला लावलं. मग बाईसांसोबत उमाईसांनी काळेगावला भिक्षेला जात, स्वच्छ भात वेगळा घ्यायचे आणि जसं देवाने सांगितलं त्या पद्धतीने बिराडावर आल्यानंतर बाईसांचं मार्गदर्शन घेऊन ते भात स्वच्छ करायच्या, भात धुवायच्या
आणि त्यानंतर मडक्यात घालून पाणी त्यात घालायच्या, तोंड बांधून ठेवायच्या. सर्वजण जसं सांगितलं तसंच त्या करायच्या आणि सकाळीच एका झोळीत भात निथळत ठेवायच्या. निथळलेल्या पाण्याला जी फोडणी द्यायच्या, भातातून जे घट्ट पाणी यायचं त्याची कढी करायच्या आणि भात आणि कढी सकाळचा पूजाअवसर झाल्यानंतर देव विहारणा करायचे आणि विहारणावरून बिराडावर गमन करायचे. त्यावेळेस दुपारचा पूजाअवसर झाल्यानंतर यांनी पूर्णपणे ती तयारी करून ठेवायचे. उमाईसा सर्व तयारी करून ठेवायची देवाचे उपार. त्यांना ती आता आवडी लागली, ते आता करतच होत्या, परंतु फक्त आता टर्न केलं आहे देवानी त्यांना, देवतेकडून परमेश्वराकडं त्यांना टर्न केलं आणि त्या दररोजच मग ते आवडीपूर्वक ते देवाची सर्व तयारी करायची, उपार करायच्या, बाईसांच्या हातात द्यायच्या. बाईसा सर्व त्यांना ताट करायचे. प्रथम पाणी भाताची, मग तूप भात, कढी जे बी असेल त्यांनी तयारी केलेली. त्यानंतर पाणी भात, कालवण, आरोगाना व्हायची. अशा प्रकारे कित्येक दिवस सर्वज्ञांना त्यांनी आरोगाना करवली आणि देवाने सांगितलं त्या पद्धतीनं आवडीपूर्वक ते दररोजचे दररोज विधी ते करत होते. अन्य लोक आपल्यापेक्षा खूप विधी करतात, खूप उपास तापास करतात, व्रतवैकल्य करतात आणि घाबरून का होईना ते पूर्णपणे व्यवस्थित करतात. तेच फक्त त्यांना जर परमेश्वराच्या ठिकाणी आणायचं असेल तर आपण थोडं मार्गदर्शन केलं किंवा अहेतुक भाव निर्माण करून त्यांच्याकडून जरी क्रिया घडली तर ती परमेश्वरापर्यंत पोचतच असते. आणि अशा पद्धतीनं त्यांनी कितीतरी दिवस देवाने सांगितल्याप्रमाणे अत्यंत आवडीपूर्वक उपार करावला. पण एक दिवशी त्यांना असं वाटलं की कित्येक दिवस सर्वज्ञांना आपण आरोगाना तर दिली, पण एके दिवशी उमाईसाला वाटलं की नेहमी सर्वज्ञांना पाणी भातच देतो, आपण जे देवाने सांगितले तेच देत असतो, त्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी करावं, काहीतरी वेगळं करावं. म्हणून त्यांनी मग त्यांच्या पद्धतीनं वेगळा पदार्थ बनवायचं ठरवलं. त्यांनी जोंधळे आणले, नावाचं धान्य मिळवलं, वरवंटा दगडांनी वाटला. बायसांकडून हळद, जिरे, मिरे जे बी असेल ते मसाल्याचे पदार्थ, कोथिंबीर मागितली, मिश्रण वाटून घेतलं. आणि बिडेचा तवा नाही, म्हणजे त्यांना आता ते बीड नावाचं जे धातू असतो तो तवा काही त्यांना सापडेना, कारण त्यांना जो पदार्थ बनवायचा होता त्याच्यासाठी ते गरज होतं, ते सापडेना. मग त्यांनी काय केलं, पाषाणाच्या चिपा मिळवल्या, म्हणजे दगडाचे पातळ दगड असला तर तो चुलीवर ठेवायचा आणि त्यालाच तवा बनवायचा. पूर्वी ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या जंगलात राहिल्यानंतर लोक करायचे, तसं त्यांनी ते मिळवलं, 3 थर केले, त्यावर चिपा ठेवल्या, तेलाचा बोळा फिरवला, त्यावर वाटलेलं मिश्रण घातलं आणि उलथापालथ करताना तो मोडला. त्याच्यामुळे त्यांना दुःख झालं की आता हे जमतं का नाही. आणि मग परत त्यांनी डबल बोळा फिरवला, दुसरा प्रयत्न केला आणि अत्यंत व्यवस्थित झाल्यामुळं त्यांना अत्यंत हरकून गेल्या त्या की आता खूप चांगला पदार्थ आपल्याला देवाला देता येईल. अशा पद्धतीने अत्यंत आवडीपूर्वक त्यांनी तो धिरडं बनवलं. सर्वज्ञान विहारणावरून गमन केल्यानंतर आरोग्याची तयारी केली, पूजा अवसर झाला आणि ताटात धिरडे देवाला ओळखल्यानंतर सर्वज्ञांनी त्याचं अवलोकन केलं हातात घेऊन. आणि मग देव म्हणतात, बाई हे धिरडं कसलं म्हटले. आणि मग बाईसा म्हणतात, बाबा हे मासोपाशीनी केलं म्हटले, उमाईसानी केलेलं आहे. सर्व म्हणले, बाई धिरडी चांगली झालीत म्हणले. मग उमाईसाला देव म्हणतात, बाई धिरडी चांगली झाली. तर उमाईसा म्हणतात, देवा ही धिरडी नाही आहे, ही येमोले म्हटले. देव म्हणतात, येमोले म्हणजे काय. आणि मग तिनं सांगितलं का येमोले जे येसी घालून जोंधळ्याची बनवतात त्याला येमोले म्हणतात. आता पदार्थ एकच असतो परंतु नाव वेगवेगळं असतं. हा पदार्थ ज्या भागामध्ये गेला पदार्थ जो आहे त्याच्या पद्धतीने तिथं नाव ठेवलं जातं. आणि मग तिनं सांगितलं उडीद जोंधळे घालून करतात त्याला धिरडे म्हणतात. धिरडे आणि येमोलेमधला फरक उमाईसा देवाला सांगते आणि देव पण ते ऐकतात. सर्व बाई मासोपाशीनी सुग्रण आहे. मग बाईसाला देव म्हणतात, ही तर खूप सुग्रण आहे, हिला तर बऱ्याच काही गोष्टी येतात माहिती आहे, तर तुमच्या उपयोगाला जातील म्हटले. आणि मग त्या पद्धतीनं सर्वज्ञांनी त्यांच्या धिरड्याचा स्वीकार केला, आरोगाना केली, गुळा झाला, विडा झाला, प्रसाद झाला आणि मग सर्वज्ञांचा पौढ झाला. म्हणजे देव अनंत ब्रह्मांडांचे नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात त्यावेळेस अवतार घेत असताना जीवधर्म देहधर्म स्वीकारतात, स्वभाव स्वीकारतात. अर्थात परमेश्वराला याचं काहीच नाही आहे, पण तरी ह्या जीवाची योग्यता वाढवण्यासाठी, ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर ते स्वीकारतात. आणि अशा पद्धतीनं ते स्वीकारल्यानंतर अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, म्हणजे हे सारे प्रेमी भक्त आहे, प्रेम देणारे देव त्यांना. आणि त्या योग्यतेचे ती कणवेची असल्यामुळं, परंतु ती लगेच देवाला भेटले, देवाने लगेच स्वीकारलं, लगेच प्रेम भेटलं असं होत नाही. ती एक प्रोसेस आहे. उमाईसा बऱ्याच पाठीमागून आल्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर मासोपास
त्या करायच्या म्हणून देवाने त्यांना नामकरण केलेलं आहे, त्यांचं प्रासादिक नाव ठेवलेलं आहे आणि त्या करताय तर देवसुद्धा मार्गदर्शन करताय आणि देव म्हणत नाही कशाला करताय, देवतेचं आहे ते करून उपयोग काय. त्यांच्या श्रद्धेला हात न घालता त्यांच्या श्रद्धेचा आदर करून देवाच्या ठिकाणी ते करताय. आज देव त्यांना त्यांच्याकडून स्वतः ते करून घेत आहे. म्हणजे करून घेतल्यानंतर देवाने अत्यंत प्रसन्नतेने त्यांच्या उपहाराचा स्वीकार केला आणि तोही महिनाभर केला. म्हणजे किती योग्यता त्यांची वाढली. अशा पद्धतीने एके दिवशी उमाईसा आवळळ भट जोगेश्वरीच्या दक्षिणेकडील लिंगाच्या देवळात झोपले होते. आता ते देवाच्याच ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी ते बरोबर आलेले आहे. ते बिराड करायचे, ते झोपायचे आणि सकाळी सकाळी सर्वज्ञांनी परिसर आटपून पाण्याचा विनियोग केला आणि सकाळी लवकरच तिथं गमन केलं. तर हे काय करताय भक्त लोक. म्हणजे देवाचं किती बारीक लक्ष असायचं आणि त्या प्रसंगानुरूप काय आपल्याला यांना सांगता येईल, समजावता येईल, सतत तळमळ देवाची असायची. आता देवाने असा विचार नाही केला, या अन्य अजून यांना बोध नाही, यांना काय तत्त्वज्ञान सांगायचं, सांगितलं तर राहतील का नाही, टिकतील का नाही, जायचे निघून, अशा पद्धतीनं विचार न करता जी ड्युटी कर्तव्य आहे हे आपणही केलं पाहिजे. जो बी जीव येईल त्याला आपल्याला जेवढं जमेल तेवढं सांगता येईल. त्याची श्रद्धा, त्याची उत्सुकता, त्याची चिकित्सा, त्याची सात्विकता बघून आपण मार्गदर्शन करत राहिलं पाहिजे. ऐकू का न ऐकू हा त्याचा विषय आहे, परंतु आपली तळमळ, आपली इच्छा असली पाहिजे. नाही तर आपण तर आपले हाताला घडी तोंडाला बोट करून टाकलेलं आहे. कारण आपल्यामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे. काही सूत्रपाठाचा अभ्यास करत असताना आपण काही सूत्राचा चुकीचा यथार्थ ज्ञान नसल्यामुळं चुकीचा अर्थ घेतलेला आहे. लोहे पाणी गिळलेलं असं म्हणजे आपल्याला किती आलं तरी आपण बोलूच नाही म्हटले, अन्य कथनाचा दोष लागेल. परंतु तो कुठं, कधी, केव्हा हे जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला त्याचा नुकसान आणि त्याचा फायदा कळेल. आणि म्हणून जिथं अर्थता आहे, अर्थवंताला देवाने सांगायला लावलेलं आहे. जिथं जो भक्त ऐकू शकतो, जो संस्कारी आहे, जो धार्मिक आहे, त्याला आपण मात्र तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे. परमेश्वरसुद्धा प्रसंगानुरूप हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. अर्थात आवडळ भट आणि उमाईसाला जे देव सांगतात ते त्यांना न सांगतात, ते आपल्याला सांगताय. हे जेव्हा आपण आपल्या अंगावर घेऊ आणि आपण त्या ठिकाणी स्वतःला बघू, त्याच वेळेस त्याचा जो बोध आहे, त्याचा जो उमट आहे, त्याची जी प्रचिती आहे किंवा त्याच्यातला जो समज आहे त्या तत्वातला, तो आपल्याला कळेल आणि मग आपण त्यावरती चालायला सुरुवात करू. आपण काय म्हणतो, माईम भटांना सांगितलं, आचार्यांना सांगितलं, महादाईसाला सांगितलं, मग त्यांना सांगितलं, मग आपला काही तिथं संबंध नाही, असा अप्रत्यक्षरित्या त्याचा अर्थ होतो. परंतु ते त्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलं, हे जेव्हा आपण समजून घेऊ, जाणून घेऊ, तेव्हा त्यातून आपल्याला फायदा होणार आहे. देवाने तिथं गमन केलं. आवडळवट बसलेले होते आणि उमाईसा झोपलेल्या होत्या. सकाळी 7ची वेळ आहे, दिवस उजेडलेला आहे आणि तरी त्या झोपलेल्या. त्यावर सर्वज्ञ उपिष्ट झाल्यानंतर यलमभटांनी बघितलं आणि यलमभट अत्यंत गडबडून गेले आणि उमे उमे उठ उठ सर्वज्ञांनी गमन केलं. अशा पद्धतीने यलमभटांनी उमाईसाला उठवलं बी आणि देवाला दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. तेव्हा उमाईसा उठल्या, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. मग उमाईसांना सर्वज्ञ म्हणतात, बाई धायतो खायचे पायतो निजीचे, तैसे नव्हे की बाई पश्चात पारी उठीचे, तो सारस्वत काळ देवता हृदयाशी. बघा, हे इतकं मोठं तत्त्वज्ञान हे दैवराटीचं आहे, परंतु सांगितलं आहे कोणाला आणि कोणाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की ज्यांना अजून बोध नाही आहे, ज्यांना अजून बोध व्हायचा आहे आणि तरीही परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून ते परमेश्वराच्या ठिकाणी आहे, परमेश्वर त्यांना निमित्त करून हे तत्त्वज्ञान सांगतात. त्या बाबतीत ते विचार करत नाही. ते म्हटले किती खायचं, किती झोपायचं असं नाही आहे म्हटले. पश्चात पारी आपण उठलं पाहिजे. पहाटे उठून जेव्हा आपण स्मरण चिंतन करू, तो सारस्वत काळ, तो सात्विक काळ आहे, त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये आपला देव येतो. आणि अशा पद्धतीनं त्यांना भरपूर निरूपण केलं. मग ते आपल्याला जे स्फुरत नाही, जे आठवत नाही, जे लक्षात येत नाही, जे करण्याची इच्छा नाही, ते आपल्याला करावंसं वाटतं. सकाळीच पहाटे स्मरण जर केलं, आपले जे दोष आहे ते निघून जातात, समोरच्याचे गुण आपल्याला दिसतात, अप्राप्तीचं दुःख निर्माण होतं. आणि मग परमेश्वर म्हणतात, अप्राप्ती दुःखे कर्माच्या राशी नसती म्हटले. असं जर अप्राप्तीचं दुःख निर्माण झालं तर जे कर्म आपण केलेले, जे असंत कर्माच्या राशीच्या राशी आपल्या नासून जाऊ शकतात, जातात, असं निरूपण करून देवाने तिथून मठात गमन केलेलं आहे. म्हणजे किती मोठं तत्त्वज्ञान परमेश्वरानं सांगितलं. एक तर पहाटे उठलं पाहिजे, स्मरण चिंतन केलं पाहिजे. आणि जो व्यक्ती पहाटे उठून स्मरण चिंतन करतो त्याला कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा जोपासायची गरज नाही. अडीअडचणी येतात, संसारामध्ये राहत असताना प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळेस मग आपण बघतो काहीतरी उपाय करावा. पण तो उपाय असतो विधीचा, कर्मकांडाचा. परंतु जो
सद्भक्त पहाटे उठून स्मरण चिंतन करतोय, परमेश्वराला प्रार्थना करतोय, त्याला मात्र कोणत्याही उपायाच्या आधाराची गरजच नाही आहे. म्हणून प्रत्येक अडीअडचणीवर, प्रत्येक संकटावरती मात करायची असेल तर पहाटे उठा, स्मरण करा, परमेश्वराची प्रार्थना करा, तुमचे सारे अडीअडचणी दूर होतील. तुम्हाला कुठं जाऊन विडेवा, कुठं जाऊन पंचावतार उपार करा, कुठं जाऊन आणखीन काही नारळ बांधा, आणखीन काही खेटी घाला, हे जे कर्मकांड आहे हे करण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण ते सर्व दृष्टपर आहे. परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्व जाणतात, परंतु आपली आर्तता, तळमळ, आपली शुद्धता आणि आपली प्रार्थना बघून परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आपल्याला सहाय्य करतात. म्हणून पहाटे उठा, स्मरण चिंतन करा आणि देवाला सांगा, तुमच्या साऱ्या अडचणी दूर होतील. आणि अप्राप्तीचं दुःख निर्माण करा आणि त्या अप्राप्तीच्या दुःखातून कर्माच्या राशीच्या राशी नसतात. म्हणजे कर्मनाशाचं जे सर्वात उत्तम परमेश्वराने जो उपाय सांगितलेला अत्यंत सोपा, की ज्याला वेळ लागत नाही, खर्च लागत नाही, पैसा लागत नाही, कुठं प्रवास करायची गरज नाही, कुठं विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नाही, फक्त अप्राप्तीचं दुःख. पण ते इतकं सोपं नाही आहे. देवा सर्व काही भेटलं, मानपान भेटला, पैसा भेटला, घर भेटलं, लग्न झालं, मुलं बाळं झाले, सर्व झालं. देवा अनेक स्थानं आम्ही केले, अनेक साधुसंतांच्या ठिकाणी पूजा अर्चा केली, अनेक साधुसंतांच्या ठिकाणी उपार केले, कितीतरी आम्ही जी धार्मिकता आहे ती केली, परंतु देवा तू नाही भेटला. तू कधी भेटशील? जेव्हा अशी दुःख प्राप्त निर्माण होईल आपल्याला, तेव्हा कर्माच्या आपल्या अनंत राशी नासतात. आणि म्हणून अप्राप्तीचं दुःख निर्माण करणं हे आपलं एवढं सोपं जरी नसलं तर परंतु आपल्याला जाणीव झाली पाहिजे. परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या जीवनाचं हित काय आहे, आपला बोध आपल्याला परमेश्वराने जो दिला आहे तो कशासाठी दिला आहे. म्हणून भक्ती ही मुक्तीसाठी असते आणि मुक्ती म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती. आणि परमेश्वराची प्राप्ती करणं एवढं सोपं नाही. त्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे, कळाला पाहिजे, जाणवला पाहिजे. त्या परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती प्रतिपालन करून आपण त्या परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांतावरती जेव्हा चालायला सुरुवात करू, तेव्हा त्या परमेश्वराविषयी आपोआपच आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आवडी निर्माण होते. आणि एकदा का आवडी निर्माण झाली की ती वस्तू आपल्याला पाहिजे, हवी असते. आणि मग ते कधी भेटेल यासाठी आपण जो प्रयत्न करू, त्या प्रयत्नातून अपयश येत असताना जेव्हा दुःख होईल, ते दुःख मात्र कर्माच्या राशी नसून आपल्याला शुद्धतेकडे नेत असतं, आपली प्रतिकारंता वाढत असतं आणि परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर जे आहे ते कमी करत असतं. म्हणून अप्राप्तीचं दुःख जर निर्माण करायचं असेल आणि कर्माच्या राशी नासायच्या असतील तर पहाटे उठून आपण स्मरण चिंतन केलं आणि ते दुःख जर प्राप्त त्यावेळेस झालं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होण्यासाठी खूप मोठी आपल्याला उपाय आपला घडू शकतो. आणि परमेश्वराने तो अत्यंत सोपा उपाय अवढळ भट आणि उमाईसांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे आणि तो आपल्यासाठी आहे. आपणही धार्मिकता करत असताना अत्यंत सोप्या गोष्टी सोडून देतो आणि अवघड गोष्टी मात्र आपल्याला कराव्याशा वाटतात आणि तिथंच आपण फसतो. आपल्याला फसायचं नसेल तर देवाने काय सांगितलेलं आहे ते जर आपण ऐकलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. औसाची आता देवाचा तिथं भेट झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचे औसा हे पात्र आता लीळाचरित्रामध्ये आपल्याला वेळोवेळी पाहायला भेटणार आहे. ही वेदवंत औसा आहे, परंतु तिचा आवड, तिची वेद इतकी मोठी आहे का प्रेमवारी असं म्हणजे प्रेमाच्याही पलीकडचं, जो प्रेमी भक्त आहे त्याच्याही पलीकडची आवडी आहे. आणि ह्या औसा ह्या पात्रातून आपल्याला बरंच काही शिकायला भेटेल. औसा ह्या नाथपंथाच्या दर्शनी उपदेशी होत्या. त्या पळसखेड निंबाच्या होत्या. तर त्यांनी त्यांची जी ग्रामदेवता आहे विंध्यवासिनी, तिथं धरणं धरले. तेव्हा विंध्यवासिनी त्यांना स्वप्न दाखवलं की तू गंगा तीरात जा, तुला तिथं परीस सापडेल. आणि तशाच त्या निघाल्या. आता बघा, देवतेची भक्ती करत असताना देवतेच्या ठिकाणी धरणं केले त्यांनी आणि मग देवतेच्या ठिकाणी धरणं केल्यानंतर त्या देवतेनेच तिला मार्ग दाखवला आहे. म्हणून जेव्हा कोणी जीव भक्त किंवा आपणही कधीतरी देवतेची भक्ती करत होतो, पण ती देवतेची भक्ती करत असताना परमेश्वर म्हणून जेव्हा आपण भक्ती करतो, सत्य काय आहे जाणण्यासाठी भक्ती करतो, ती देवताच आपल्याला पुढं मार्ग दाखवत असते. त्या गंगातीरेला काळेगावला आल्या. तिथे सकाळीच गोरक्षा असा आवाज करून भिक्षा मागितली त्यांनी. आता त्या नाथपंथाच्या असल्यामुळं कुंभाराच्या शाळेत त्यांनी आपलं जे बिराड आहे ते ठेवलं. त्यांच्याबरोबर एक डांगुरेश नावाचा एक श्वान पण म्हणजे कुत्रा पण होता. त्यांनी बिराडावर ते राखण ठेवला आणि स्वतः त्या नदीच्या घाटावर हातपाय धुण्यासाठी गेल्या. स्वच्छ उभं, थोडंसं फ्रेश होऊ. आणि त्याच वेळेस एक पाय धुतला आणि दुसरा पाय धुणार, तेवढ्यात एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण त्यांना विचारतो की हा आई तुम्ही काय चांगदेव राऊळ गोसावींच्या? आणि आता त्यांनी ते पहिलंच नाव ऐकल्याबरोबर त्यांना थोडंसं वेगळं जाणवलं आणि त्यांची बोलण्याची जी ढब होती
ते अत्यंत पुरुषी असल्यामुळे ते म्हणतात, हाय रे श्री चांगदेवरावळ गोसावी ते कोण म्हटले. तो म्हणला, आई हे तुम्हाला माहीत नाही. त्या म्हणल्या, नाही माहीत. म्हणले, कोण आहे सांग तरी. आणि मग सर्वज्ञांचं त्यांनी गुणविशेष सांगितले की काय सांगू, त्यांचं सौंदर्य, लावण्य, औदार्य, ते असे आहे ते तसे आहे, अशा पद्धतीनं गुण विशेष त्यांना सांगितल्यानंतर त्यांना त्यामध्ये देवाच्या दर्शनाला जाण्याची ओढ निर्माण झाली. आणि मग ते स्वतःहून सांगतात का तुम्ही जा गोसाव्यांच्या दर्शनाला. मग औसांनी सर्वज्ञांची आवडी निर्माण झाली आणि मग ते विचारतात, हाय रे ते कोणत्या ठिकाणी आहेत. म्हणले, सांग तरी. तो म्हणाला, ते काय जोगेश्वरीला आहेत. पण जोगेश्वरी कुठे. म्हणे, ते का पलीकडं जे गाव दिसतंय, मंदिर दिसतंय, तिथंच ते आहे म्हटले. मग कसं जायचं. म्हणजे जा गंगेच्या अशा कडेकडेने जा म्हटले. आणि औसांनी विचार तर मग कोणत्या वाटेने जायचं तशा पद्धतीने सांगितल्यामुळं औसानी बिराडाकडं न येता तशाच तिथून निघाल्या आणि देवाकडं आल्या. आता औसा जोगेश्वरीला आल्या. आता दारातच उमाईसा भेटल्या त्यांना. आणि उमाईसा भेटल्यावर त्यांना विचारलं, हाय रे गोसाव्यांकडे काय चाललं आहे म्हटले. उमाईसा म्हटले, आरोग्यानं होत आहे. औसा तशाच जोगेश्वरीच्या त्या ईशान्य कोपऱ्यात त्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या. आणि बसल्याच तिथल्या त्या मंदिराचा जो गुरव आहे म्हणजे पुजारी आहे त्यांच्याशी लागल्या गप्पा मारायला. तर त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्या मारू लागल्या. त्या पाहू उमाईसा म्हणाल्या, जोगिनी कशी फाजील बडबड करते म्हटले. ते उमाईसाला ते काही आवडलं नाही. ही बडबड करते, या गुरुवाशी बोलते, तर हिचं जर देवाचं दर्शन झालं हिला तर हिच्या जीवनाचं भलं होईल. म्हणजे हितचिंतक तिनं शुभचिंतन केलं उमाईसानी. म्हणजे आपलं कोणीतरी शुभचिंतन केलं आहे म्हणून आपण इथपर्यंत पोचलो आहे. आपणही कोणाचं तरी शुभचिंतन केलं पाहिजे का यांना बोध झाला पाहिजे, यांना देव कळाला पाहिजे, यांना देव समजला पाहिजे, यांचंही स्थान झालं पाहिजे, हे बी देवाने यांना बोध दिला पाहिजे. अशा पद्धतीनं जर शुभचिंतन केलं तर नक्कीच परमेश्वर आपल्या त्या प्रार्थनेला आणि आपल्याला त्यांना निमित्त करू शकतात आणि ते आपल्याला गोमटवू शकतं. परंतु आपण फक्त आपलं कसं भलं होईल एवढंच पाहतो. दुसऱ्याच्याबद्दल विचार करणं, दुसऱ्याच्याबद्दल प्रार्थना करणं आपल्याकडून होत नाही. आणि हे होणं म्हणजे खरी धार्मिकता आहे. आजपर्यंत सहज विचार करा की आपल्यासाठी आपण कितीतरी विडे वाहिले, आपल्यासाठी देवाकडे कितीतरी मागितलं, पण आपण कधी गेलो का. आपले संबंधी आहे, आपले नातेवाईक आहे, आपले मित्रमंडळ आहे, त्यांनी न सांगतानाही त्यांच्यासाठी आपण देवाला विडा ठेवला. त्यांच्या अडचणी, त्यांचे अडथळे दूर व्हावेत, त्यांना बोध व्हावा, त्यांचं अनुसरण घडावं, त्यांच्या ज्या बी अडचणी आहेत त्या दूर कराव्यात, असं देवाला आपण कधी प्रार्थना केली आहे का. सहज मनात विचार असो, चिंतन करा, तेव्हा लक्षात येईल की आपण किती कंजेस्टेड आहे, आपण किती छोटे आहोत. आपण दुसऱ्याचा विचारच नाही करत, कारण आपलं मिळवण्यासाठीच आपण धार्मिकता करत असतो. त्यामुळे दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये भावनाच येत नाही. पण जेव्हा दुसऱ्याविषयी अशी भावना निर्माण होईल तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दैवराटीचे आपण साधक होऊ. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वर आपलं चिंतन करतील आणि आपल्याला प्रतिकारांता वाढून परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे साधना परमेश्वराने आपल्याला सांगितली आहे ती अत्यंत सोपी आहे का, ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची एनर्जी आणि पैसा लागत नाही. पण ती आपल्याला माहीतच नाही आहे. आपण भलतीच साधना करत असतो. किती सोपं आहे. सपाटी उठणं आहे, अप्राप्तीचं दुःख निर्माण करणं आहे, दुसऱ्याविषयी शुभचिंतन करणं आहे, ही साधना आहे खरी. आणि यातून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचण्यासाठी कितीतरी परमेश्वराने सोपे उपाय सांगितलेले आहे. तिनं शुभचिंतन केलं आणि मग तेवढ्यातच परमेश्वराची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. बाईसांनी फोडी ओळखल्या आणि गुंफेच्या तिथंच दक्षिणेच्या ओसरीत देवानी गमन केलं. आणि औसांची नजर चुकून तिथे ते वेडे करीत होते, म्हणजे शतपावली करत होते. आता देवाला माहिती आहे कोणाला कधी केव्हा कुठं भेट द्यायची, कोणत्या जीवाला कोणत्या ठिकाणी बोध द्यायचा, हे देवाचं सारं सुनियोजित कार्यक्रम आहे. एखादा आमदार, खासदार, मंत्री असतो, दिवसभराचं शेड्यूल लिहिलेलं असतं. हा अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे. ह्या जीवाला योग्यता देण्यासाठी, ज्ञानाला, प्रेमाला पात्र करण्यासाठी या सृष्टीवरती अवतरलेला आहे. त्यांचं प्रत्येक जे शेड्यूल आहे ते ठरलेलं आहे. म्हणून देव त्यांचं नजर चुकून, जसं काही मी त्यांना पाहिलंच नाही अशा पद्धतीनं शतपावली करतात. आणि त्याच वेळेस औसा मात्र देवाला पाहत आहे. बाईसांनी देवाला विड्या दिल्या तेव्हा औसा दोन्ही देवळाच्या मधून सर्वज्ञाकडे पाहत होत्या. सर्वज्ञ म्हणाले. अचानक मग देव त्यांना डायरेक्ट नाव घेऊन बोलतात की आव्वादेवी काय पाहत आहे म्हटले. म्हणजे आता तिला आश्चर्य झालं की आपलं नाव यांना कसं काय माहिती. आणि देवाने डायरेक्ट नावच घेतलं. म्हणजे आव्वादेवी काय पाहत आहे म्हणले. जी पुरुष गोसाव्यांना पाहत आहे, सगळं जग हिंडले म्हणले, ज्या पुरुषांसाठी त्याला पाहत आहे म्हणले, जी स्वामी जगन्नाथा. म्हणजे तिची आवडीच ती वेदवंतच मुळात असल्यामुळं पहिल्याच भेटीत देवाला ती म्हणते की ज्यांच्यासाठी मी फिरत होते सारं जग, ते मला आज भेटले स्वामी जगन्नाथ. अशा पद्धतीनं तिनं अत्यंत प्रसन्नतेने देवाला सांगितलं.
आणि देव म्हणतात, मग असं येऊन समोर येऊन पहा ना, असं पाठीमागून चोरून लपून का बघताय, या समोर म्हटले. आणि मग त्या समोर आल्या. नाथपंथाच्या प्रथेनुसार त्यांना आता संस्कार आहे, त्यांनी देवाला नमस्कार केला. बाईसांना सर्वज्ञ म्हणाले, बाई आमच्यासाठी आसन घाला आता. आणि शतपावली झाल्यानंतर आसन घातलं बाईसांनी. देव बसले. बाईसांनी आसन घातलं. सर्वज्ञ म्हणले, अव्वा देवी बसायला आवडेल तर बसा म्हटले. आता ती आली देवासाठीच, परंतु तरी त्यांच्या श्रद्धेला मान देऊन आदर करून देव म्हणतात की अव्वा देवी तुम्हाला बसावं असं वाटत असेल, आवडत असेल तर बसा आमच्यासमोर. मग त्या बसल्या. सर्वज्ञांना पाहत होत्या. सर्व थोड्या वेळाने आतमध्ये गमन केलं. ओट्यावर आसन झालं. औसाई आल्या. औसांनी दंडोत घातलं. श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आता कितीतरी भक्त लोक देवाकडे येऊन दंडोत घालत असतील, ती तिनं बघितलं, ओळखलं. आणि मग तिनंसुद्धा आता नाथपंथाचा जो नमस्कार आहे तो सोडून दंडोत घातलं, चरणावर मस्तक टेकवलं, समोर बसल्या. सर्वज्ञांनी औसाचं अवलोकन केलं आणि त्यांना स्थितीचा संचार झाला. स्थितीचा संचार झाल्याबरोबर त्यांना काही वेळ स्थिती झाली. त्या स्थितीचा त्यांना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्या अत्यंत अशा तरंगू लागल्या. अशा स्थितीच्या आनंदाचा सुख त्या अनुभवत बसल्या. अशा पद्धतीनं देवाची आणि औसांची इथं पहिली भेट झालेली आहे. आणि औसाच्या माध्यमातून परमेश्वरांनी मी स्वतः श्रीकृष्ण महाराज आहे हे पुढच्या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला खूप मोठं प्रमाण आहे. आणि औसा ह्या वेदवंत त्यांचं मत देव पहिल्याच भेटीत त्यांचं अनुसरण करून घेतात. खूप मोठं तत्त्वज्ञान सांगत नाही, परंतु पाठीमागचा संस्कार, आवडी, त्या आवडीपर्यंत त्या देवतेनं त्यांना जो मार्ग दाखवला आहे, त्या अगोदरच जोगिनी असल्यामुळं पुढं ज्या गोष्टी करायच्या त्या करणं खूप अवघड नव्हत्या. परंतु परमेश्वरांनी पहिल्याच भेटीत त्यांना जे द्यायचं ते देऊन टाकलं आणि जी बोध जाणीव जी आहे ती करून दिली. अर्थात त्या वेदवंत म्हणूनच शेवटपर्यंत राहिल्या. परंतु तो वेद, ती जी आवडी आहे ती अत्यंत पराकोटीची असल्यामुळे परमेश्वराच्या ठिकाणी त्यांच्या अनंत लीळा आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्यालासुद्धा त्यातून खूप मोठं ज्ञान, समज निर्माण होईल. आणि लीळाचरित्र बघत असताना हे जे पात्र हे आपले प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलं आहे, बोध दिला आहे, जाणीव करून दिली, समज करून दिलेला आहे. परंतु तो आपल्यासाठी आहे असं म्हणून जेव्हा आपण आपल्या जीवनात ते उतरू तेव्हाच आपल्याला परमेश्वर भेटेल. तर ज्या पद्धतीनं औसांची देवाविषयी आवडी होती तशी आवडी जर आपल्याला आपल्या हृदयामध्ये परमेश्वराविषयी जर निर्माण करता आली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.